हॅलो, हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर नेहमीनं मी माझी डेली रुटीन दाखवत असते. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माझं कामाचाच व्हिडिओ असतो. पण हा तसलं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा. मी पण अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच माझा आवडेल. तर इथे ना आमचं सगळे कामं वगैरे आवरून झाले होते. जेवण आमचं करून झालं होतं. आता आम्ही निघालो होतो मंदिरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला जास्त करून आहे ना मी मंदिरातच दिसणार आहे. तर चला आता इथून पुढे मी तुम्हाला सांगते की आम्ही कुठं जाणार आहे, कशाला जातोय आणि तुम्ही मला सारखं विचारताय की ताई तू महादेवाची पूजा कशी काय करते, कसं काय तू मंदिरात जाते. तर हे सगळे प्रश्नांचं ना उत्तर मी नक्कीच तुम्हाला देईल. नक्कीच मला सांगा, तुमचे खूप सारे प्रश्न असतात की ताई तू प्रेग्नेंट आहे का, कितवा महिना चालू आहे, तू महादेवाची पूजा कसं काय करते, का करते, चालत नाही, असं भरपूर काही तुम्हाला पण प्रश्न पडले माझ्याबद्दल. तर ते मला असं वाटतं की सांगायलाच पाहिजे तुम्हाला. तर नक्कीच मला सांगा, तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच मी एक माझा लाँग व्हिडिओ बनवेल आणि नाही ऐकायचं असेल तरी सांगू शकता तुम्ही, तसलं काही नाही. आणि ऐकायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. तर इथे नाही आम्ही मंदिरात गेलो होतो सकाळचं, तर पूजा वगैरे करून घेतली. पण खूप जोरानं पाऊस आला होता. बरेच दिवसानंतर आज पाऊस आला ना, तर खरंच खूप छान वाटलं. आता मला ना, मी मागं बोलले होते की पाऊस आल्यावर खरंच खूप छान वाटतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान पण होतंय. तर बरेच शेतकऱ्यांचं आता काही शेतात नसतं आणि आमच्याकडं तर गावाकडनं कोणाचंच काही नसेल शेतामध्ये, काहीच नाही. फक्त सगळे असं वाटतंय की थोडंसं तरी पाऊस पडलंय की थंड होईल. आणि मला पण तसंच वाटतंय की थोडंसं जरी पाऊस पडलं की थंडगार वारं किंवा थंड पडतंय किंवा आभाळ येतं तर छान वाटतं. नाहीतर नुसतं कडक ऊन बोलले ना, तर सारखं काही ना काही आपलं चालूच असतं. बाहेर आपण पडू शकत नाही, एवढं ऊन पडतंय. आणि पाऊस पडल्यावर थोडंसं तरी थंड होतंय. तर आईने ना समोरून पण फरशी बसवली. हे त्यानं खूप चुकीचं केलंय. आता तिथं थोडंसं जरी पाऊस आलाय ना, ते पूर्ण पाणी ना त्याच्यामध्ये साचून जातंय आणि मग पाय पण आपले सरकतात आणि पडण्याची पण खूप जास्त भीती वाटते. तर आपण नेहमी न काळजी करूनच ते करायला पाहिजे. नाहीतर खरंच पाय तिथे सरकणारच आहे आणि कोणी पडलं तर मग खूप जास्त अवघड होईल. म्हणून जे काही पाणी होतं ते मी काढून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आता आम्हाला बाहेर जायचं होतं. थंड झालं होतं ना वातावरण, तर मस्त वाटत होता. तर इथे ना माझ्या काकाच्या गाडीमध्येच आम्ही जाणार होतो. गाडीवर पण गेलो असतो आम्ही, फोर व्हीलर नाही तर टू व्हीलरवर पण गेलो असतो. पण कसं सगळ्यांचं म्हणणं होतं की एकत्र आपण जाऊया. एक गाडीवर गेलो तर मग नकोच तसलं. आणि सोबत गेल्यावर खरंच खूप छान वाटतं किंवा तेवढंच आपलं एन्जॉय होतोय. म्हणून आम्हाला सगळ्यांना सोबत जायचं होतं. म्हणून पहिले तर छोटीच गाडी काढली आहे. त्याच्यानंतर आहे ना मग दुसरी आम्ही चेंज केली. सगळे बसत नव्हते ह्या गाडीमध्ये, म्हणून ते बोलले की दुसरी घेऊया आणि मग याच्यामध्ये सगळे आम्ही बसलो व्यवस्थित. तर चला आता मी दाखवते तुम्हाला आम्ही कुठं जातोय. आता पण आम्ही ना मंदिरातच जाण्यासाठी निघालो होतो. म्हणजे खूप उंचावर आहे, म्हणजे डोंगरावर तो मंदिर आहे, खाली नाहीये आणि तिथे जायला ना थोडंसं त्रास होतो. म्हणजे उंच आहे ना, तर चढायला थोडंसं आपल्याला त्रास होणारच ना, कधी सवय नसते ना आपल्याला चालायची म्हणून. तर वरती चढायला ना नकोच वाटत होतं. आम्ही पाण्याची बॉटल किंवा जेवढं काही पूजेचं सामान लागते ते पण सोबत घेतलं होतं. आणि हा मंदिर आहे ना माझ्या आईच्या शेताच्या जवळच आहे. म्हणजे थोडंसं लांब पडते, त्याचे शेतच खूप लांब आहे. तिथं ना थोडं उंचावर आहे, म्हणजे डोंगरवर आहे ना, तर तिथे आम्हाला जायचं होतं. आता बोलतात तिथे जागती ज्योत आहे म्हणून. खरंच ना एक महाराज होते, म्हणजे त्यांच्या स्वप्नात आलेलं की तिथे पिंड आहे महादेवाची आणि तेव्हाच त्यानं ना म्हणजे ते बघितलं उकरून, तर खरंच होती. तेव्हापासून तिथे स्थापना केलेली आहे. पण उंचावर आहे ना, तर जास्त लोक तिथे जात नाही. पण बोलतात की खूप म्हणजे तिथे ना जागती ज्योत आहे असं मानलं गेलेलं आहे. तर सगळ्यांना तिथे जायचं होतं दर्शनासाठी आणि खरंच आमचं काही दुखायला लागलं किंवा काही झालं की तिथे नवस करतात किंवा ते जे महादेव आहेत ना नागेश्वर, ते धरतात पण असं, म्हणजे आमच्या घरच्यांचं म्हणणं आहे. मला एवढं काही अनुभव नाही आहे. पण इथे आम्ही मंदिरावर आलो, खूप उंचावर आहे. आता इथून व्यवस्थित दिसत नाही आहे आणि व्हिडिओनं राजवीर घेत होता म्हणून त्यानं काही क्लिप सोडल्या, काही घेतल्या नाही. तर खूप उंचावर म्हणजे खूपच जास्त आहे. तिथे आम्ही वरती चढलोय आणि मी खूप जाम थकले होते. म्हणजे खरंच माझं ना तिथे दुखायला पण लागलं होतं, पण मी सांगत पण नव्हते. आता सांगायला गेले तर ते म्हणणार तू कशाला आलीस आणि मग परत मला ती सोबत कुठे नेणारच नाही. पण मला ना सोबत जायला खूप प्रचंड आवडते किंवा आपलं टाईम कुठं जातं ना ते कळत पण नाही आणि सगळ्यांच्या सोबत वेगळंच वाटतं आणि एकटं जातो ना आपण त्याच्यामध्ये वेगळं वाटतंय. तर इथे वरती आलो मंदिरात, आम्ही त्यांना लगेच दर्शन करायला वरती आलो होतो. पण वरतीनं जास्त कुणी येत नाही ना, तर जास्त इथं पूजा पण होत नाही. पण महादेवाची पिंड खूप छान तिथे बसवलेली आहे आणि इतके जवळ असून आहे ना आम्ही एकदा पण गेलो नाही. बरेच वेळेस मी विचार केला की आपण जायलाच पाहिजे, पण काही ना काही कारणामुळे ते राहूनच जात होतं. पण आज आहे ना योगायोग माझी मावशी पण आली होती किंवा सगळ्यांना हो म्हटलंय म्हणून आज आम्ही इथं आलो होतो. खरंच आहे ना, जेव्हा आपल्याला देव बोलवतो ना तेव्हाच आपलं येणं होतंय. असंच खरंच आहे ही गोष्ट, तर मी मान्य करते. बरेच वेळेस मी ठरवलं पण माझं कधीच जमलं नाही आणि आज आम्ही आलो होतो. तर इथे ना लगेच आम्ही आल्यावर आहे ना लगेच पूजा करायला सुरुवात
सुरुवात केली. आता आम्हाला इतकं काही येत नाही बरं का, पण जे माझ्या मावशी आहेत ना ते तुम्हाला दिसतंय बघा, भगवा साडी त्याने घातलेली आहे. त्याला A to Z सगळ्या गोष्टी माहिती आहे. काय करायचं, कसं अभिषेक करायचं, कोणते काय जप वगैरे म्हणायचे ते सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. मी आता सगळं आवाज तुम्हाला ऐकवते. काही जर चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या. म्हणजे थोडीशी आमची लँग्वेज वेगळी आहे, तर लेकरं मधात बोलतातच आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं डिस्टर्ब होतंय, पण काय हरकत नाही. तरी पण मी तुम्हाला ऐकवते. तर इथे ना छान मस्त अशी अंघोळ घातली होती देवाला आणि आता ना लगेच पूजासुद्धा करायची होती. आम्ही पाणी वगैरे खालूनच नेलं होतं, वरती पाणी नाही आहे. म्हणजे तिथे ना केलेलं आहे पाण्याची व्यवस्था, पण नाही वाटतं सध्या. आता इतक्या उन्हाळ्यात तर कुठंच पाणी नसतो, म्हणून आम्ही एक जार भरूनच नेलं होतं आणि तेवढ्या पाण्यात बरोबर आमचं सगळी पूजासुद्धा करून होणार होती आणि पाणी प्यायला सुद्धा भेटणार होतं. इतक्या वरती गेल्यावर लेकराला पण तहान लागतेच आणि आपल्याला पण लागतेच. चढल्यावर तर खरंच तसंच होतंय, वरती चढतो आपण तेव्हा. तर इथे ना सगळे मिळून येणं मस्त असा अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर आता खाली बसून आम्हाला पूजा करायची होती. आता इतकी मोठी महादेवाची पिंड बसवलेली आहे, पण जास्त करून वरती काय येत नाही लोक, खूप जास्त वरती आहे. भंडारा वगैरे दरवर्षी इथं होतं बरं का, पण सारखं असं म्हणजे दिवसभर कोणी येत नाही. पण खालचे जे देव असतात ना तिथे जातात मंदिरात जवळ, पण इतक्या लांब येत नाही. पण इथं आम्ही आलो होतो, तर आता म्हटलं चला लगेच इथं पूजासुद्धा करून घ्यायला पाहिजे आणि इथे लगेच आम्ही इथं पूजासुद्धा करत होतो. आता तुमचं म्हणणं आहे की ताई तू पूजा कसं काय करते, का करते, हे सगळे काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. प्लीज आता तसं सांगू नका की ताई तू कसं काय महादेवाची एवढी पूजा करते, कसं काय मंदिरात जाते, हे तुम्ही मलाच सांगा आता कमेंट करून. तुम्हाला ऐकायचं आहे का? ऐकायचं असेल तर नक्कीच मी तुमच्यासोबत सगळे गोष्टी शेअर करेल आणि सगळं तुम्हाला मी सांगेल की मी का पूजा करते, काय नाही, हे सगळ्या काही गोष्टी ना नक्कीच एक लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित मी सांगेल. सगळ्यांना प्रश्न पडतोय, आता मी जे काही माझी डेली रुटीन दाखवते किंवा माझ्याबद्दल जे काही सांगते त्याच्यामध्ये हा कॉमन प्रश्न आहे की तुम्हाला पण माझ्याबद्दल प्रश्न पडणारच आहे की ही असं का करते, ते कसं काय करते, असं का झालं, की काय चालू आहेत, हे सगळं काही प्रश्न नॉर्मल आहे आणि हे सगळ्यांना पडणारच आहे. तर म्हटलं एकदा एक लॉंग व्हिडिओ बनवायलाच पाहिजे आणि मी नक्कीच बनवेल, नक्कीच मला सांगा. तरी त्यानं लगेच आमची पूजासुद्धा म्हणजे इथं करून झाली होती. आता आरतीसुद्धा करायची होती आणि बेलपत्र वगैरे आम्ही सगळं काही खालून आणलं होतं. म्हणजे इथं कसं गावात सगळं काही आपल्याला भेटतं, शहरात कसं आपल्याला सगळं काही विकत आणावं लागतं, पण इथलं तसं काही नाही, सगळं आपल्याला म्हणजे नॉर्मली असं भेटून जातंय. तर इथं पूजा तर आमची करून झाली होती. आता आरती करायची होती सगळ्यांना. आता एकत्र म्हणजे सगळेच होतो आम्ही, माझी मम्मी सोडून येणं सगळं आले होते, म्हणजे माझी काकू, माझी मावशी, माझी ताई, हे सगळे तर तुम्ही ओळखताच, हे काय सांगायची मला गरज नाही आहे. पण परत एकदा मी तुम्हाला सांगत होते. पण मम्मी माझी आली नव्हती, तिच्या मागं भरपूर कामं असतात, तर ती बोलली की तुम्ही जा, मी काही येत नाही, म्हणून ते घरीच थांबले होते. जेवणसुद्धा बनवायचं राहिलं होतं, तर ते सगळं बघावं लागतंय ना. ती आम्हाला करायची होती आरती. तर चला तुम्हाला पण मी ऐकवते सगळ्यांचा आवाज. तरी ते छान अशी आरती वगैरे आमची करून झाली होती आणि थोडं मिनटं आम्हाला तिथंच बसायचं होतं. सॉरी, थोडे मिनटं नाही म्हणणार, थोडं वेळ. आता माझ्या तोंडात येतच बरं का, जसं आम्ही बोलतोय ना तसे शब्द मी काढतेच आणि माझं चुकीचं होऊन जाते. नंतर आहे ना विचार करते की आपण चुकीचं बोललोय म्हणून. आणि इथे ना त्याचं चालू होतं अजून भजन कीर्तन करणं, हे काय मला येत नाही बरं का. आता माझ्या जेवढ्या मावशी आहेत ना त्याला सगळ्यांना असले काही भजनं किंवा लग्नातले गीतं किंवा भरपूर काही त्याला येतं आणि त्याच्या पाठीमागं माझी ताई पण शिकली आहे, पण मला काही ते जमत नाही आणि मला ना म्हणजे ते बोलणं पण जमत नाही किंवा मी कधी म्हणत पण नाही आणि कधी म्हणून पण बघितलं नाही. पण त्याला सगळं येतं आणि मला ते जमत नाही अजिबात पण. आणि ते मला हेच म्हणतात की तुला काय येत नाही, तू का म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये मला पण इंटरेस्ट नाही आणि मला ते जमत पण नाही. खरं सांगू तर देवाचं चांगलं आहे की तसं भजन कीर्तन करायला पाहिजे, यायला पाहिजे आपल्याला, पण जमतच नाही तर कसं करणार. तर चला मी दाखवते तुम्हाला कसं ते भजन करतात म्हणून. बोले तेरे मंदिर में सारा दुख भूल गई, बोले तेरे मंदिर में सारा दुख भूल गई। रात सपने में मैंने राम जी को देखा, रात सपने में मैंने राम जी को देखा, राम जी को देखा संग सीता मैया देखा, राम जी को देखा संग सीता मैया देखा।
आणि खरं सांगू ना तर ऐकायला मला प्रचंड आवडते, पण स्वतः तोंडातून काही शब्द म्हणता येत नाही. हां, लगेच माझं ना पाठ वगैरे होतंय, म्हणजे तोंडी लगेच लक्षात राहते. पण आहे ना, असं काही म्हणता मला अजिबात येत नाही आणि ते मला नेहमी चिडवत असतात, की "तुला एकटीलाच जमत नाही, आम्हाला सगळ्यांना ते जमतंय आणि तू कधी शिकणार आहेस?" पण खरंच मला खरंच नाही जमत आणि माझ्या मम्मीला पण भरपूरपैकी जमते, ताईला पण जमते, पण मलाच जमत नाही. का जमत नाही ते तर मला माहिती नाही अजून पण. आणि मी कधी ट्राय पण केलं नाही, नाहीतर मला बऱ्यापैकी जमलं असतं. तर इथे ना आम्ही करुंदे सुद्धा खाल्ले होते. म्हणजे जवळच एक जाळी होती, त्याला भरपूरपैकी लागलेले होते. तर ते खाल्ले. त्याच्यानंतर घरी आलो. आता घरचे कामं पण पडलेले होते. आईनं ना माझे जेवण वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं. म्हणजे चालूच होती त्याची तयारी. आता बाजरीची भाकरी वगैरेच बनवायची होती. तर माठामधलं पाणी संपलं होतं. म्हटलं चला मी तेच काम करते आणि तिथून आल्यावर मला खूप थकल्यासारखं वाटत होतं. मी काही जास्त कामं केले नाही. फक्त पाणी भरणं एवढंच माझं काम होतं. ताईने चहा केला आणि आईनं भाकरी केल्या होत्या आणि पहिलेच त्यानं सगळं काम करून ठेवलं होतं. म्हणजे वरचं काम भरपूरपैकी असतं, झाडू वगैरे मारणं किंवा भरपूर कामं असतात, ते सगळं आवरून घेतलं होतं. आता भाकरी आईनं बनवून घेतली आणि ताईनं भाजी केली. दोघीनं 2 कामं केले होते. मी काय आज काहीच केलं नव्हतं. फक्त माठामध्ये पाणी भरलंय आणि अशीच मी बसून राहिले होते. मला जमतच नव्हतं. बाहेरून आल्यावर आहे ना मला कोणतेच कामं जमत नाही. लगेच मी थकून जाते. पहिले भरपूरपैकी कामं करत होते, पण आता काही जमत नाही. तरी ते छान आईनं चुलीवरची भाकरी केले होते आणि आम्हाला प्रचंड तसं काहीतरी खायला आवडते. तर चला आता मी इथेच एंड करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.